हे बघ दादा, आपण निफ्टी मध्ये फुट साईडला एक आपण इथं ट्रेड ऍक्टिव्हेट केलेला होता, पण आज आपला स्टॉप लॉस सेट झालेला आहे. तो आपण लेवल नुसार केलेला. आजच्या लेवल आणि आजचा आपला स्टॉप लॉस काय हिट झाला हे तुम्हाला मी लॉजिक सहित आता पहिल्यांदा सांगतो. तर बघू शकता आपण 5 मिनिटावर चार्ट आपण घेतलेला आहे. 5 मिनिटावर चार्ट घेतल्यानंतर इथे 22,800 ते 22,780 च्या लेवलला एक रेजिस्टन्स बनलेला होता. तिथंच एक साइडवेज मार्केट पण झालेलं होतं थोडंसं. इथं बघू शकता तुम्ही 22,764-65 च्या आसपास एक लेवल होती छोटीशी, आणि तिथून आपण 1 मिनिटावरती गेलो कारण आपल्याला ट्रेड ऍक्टिव्हेट करायचा होता. आणि आपल्या लेवल नुसार बघू शकता तुम्ही इथे एक छोटासा सपोर्ट बनलेला होता या इथनं. किती आहे तो 22,766 च्या आसपास. इथे त्याने सपोर्टचं चांगलं काम केलेलं, इथं पण चांगला सपोर्ट केला होता. तसंच इथं सपोर्ट ब्रेक केला, पण नुसता ब्रेक करून उपयोग नाही मित्रांनो. कधी रिटेस्ट झाल्याशिवाय ट्रेड ऍक्टिव्हेट कधीच करायचा नसतो. आणि इथं ब्रेक केला, रिटेस्ट केला, इथं चांगला पिनबार कॅन्डल बनवली सुद्धा. पिनबार कॅन्डल बनवल्या पण त्या कॅन्डलच्या लोला आपली एंट्री ऍक्टिव्हेट केलेली होती, आणि त्या कॅन्डलच्या हायला आपला स्टॉप लॉस ठेवलेला होता. आणि आपल्या आजच्या डेच्या लो प्रमाणे या इथेपर्यंत आपला टार्गेट होतं, आणि त्या टार्गेट पण आपण वेट करायचं हे ठरवलेलं होतं प्रॉपर. ट्रेड ऍक्टिव्हेट केला, थोडासा प्रॉफिट मध्ये पण चाललेला, पण इथून बरोबर रिटर्न फिरला. आणि हा इथं फेक ब्रेकआउट जे काय म्हणतात की नाही त्या टाइप मध्ये इथं केलं, आणि आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. काय प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला प्रॉफिट आणि लॉस हा ट्रेडिंगचा एक पार्ट आहे. फक्त यामधून तुम्ही प्रॉफिट कसं कमवता हे खूप इम्पॉर्टंट असतं. आता इथेही असेल हिट झाला म्हणून मी पुन्हा ट्रेड करत बसलो नाही. नेहमीच्या रूल्स प्रमाणे जर पहिलाच असेल हिट झाला तर आपण शक्यतो ट्रेडिंग स्टॉप करतो, आणि जर मोठा एसएल असेल तर पूर्णपणे 100% आज स्टॉप करतो. दुसरा ट्रेड पण घेणार होतो, परंतु आपण नाही घेतला. या इंडेक्स वरती 9-10 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे म्हटल्यावर आपल्या प्रीमियम चार्ट वरती लय नसतो, किरकोळ 3-4 पॉईंटचा असतो. आणि आपल्या नेहमीप्रमाणे कमी स्टॉप लॉस घेऊन मोठे टार्गेट यायचं हे टार्गेट असते, आणि त्याच्यानुसार स्टॉप लॉस हिट झालाय तर काही प्रॉब्लेम नाही. आणि सोबत फॉलो करायला सुद्धा मित्रांनो विसरू नका, जेणेकरून प्रत्येक ट्रेडर पर्यंत आपलं पेज पोहोचेल. थँक्यू सो मच. भेटूया उद्या.